भगूर शहरातील नमो उद्यान प्रकल्पाच्या कामात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा कठोर आणि स्पष्ट इशारा नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी दिलाय. शहराच्या विकासाशी संबंधित असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत चुकीची माहिती पसरवून प्रशासनाची दिशाभूल करण्याचे प्रकार अत्यंत गंभीर असून त्याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलंय. सध्या भगूर येथे नमो उद्यानाचं काम नियोजनबद्ध पद्धतीनं वेगानं सुरू आहे. हा प्रकल्प नागरिकांसाठी विरंगुळा, पर्यावरण संवर्धन, शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ठरणार आहे. मात्र विकासाला अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशानं शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख विक्रम सोनवणे आणि शिवसेना गटनेते शंकर करंजकर यांनी कलेक्टर कार्यालय तसेच मंत्रालय स्तरावर चुकीची दिशाभूल करणारी माहिती देत पत्रव्यवहार केल्याची बाब समोर आली आहे. सदर पत्रव्यवहारात नमो उद्यानासाठी निश्चित करण्यात आलेली जागा ही STP सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी आरक्षित असल्याचा दावा करण्यात आलाय. नगराध्यक्षांनी या दाव्याला ठामपणे फेटाळून लावत ही माहिती पूर्णपणे चुकीची, आधारहीन आणि दिशाभूल करणारी असल्याचं स्पष्ट केलंय. या खोट्या माहितीच्या आधारे केवळ नमो उद्यानाचं काम थांबवण्याचाच नव्हे तर मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या STP प्रकल्पालाही अडथळा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप केलाय. यापूर्वी शिवसैनिकांच्या सत्तेत स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर उद्यानाचा प्रकल्प तब्बल 25 वर्ष प्रलंबित ठेवण्यात आल्याचा संदर्भ देत शहराच्या प्रगतीला अडथळा आणण्याची शिवसेनेची हीच मानसिकता पुन्हा दिसून येत असल्याची टीका करण्यात आली आहे. विकास कामांबाबत राजकारण करून नागरिकांच्या हिताशी खेळ करणे अत्यंत निषेधार्ह आहे, असं त्यांनी नमूद केलंय. भगूर शहराचा सर्वांगीण विकास आणि शाश्वत विकास हे प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य असून नमो उद्यानासारखे प्रकल्प नागरिकांच्या हितासाठीच राबवले जात आहेत. त्यामुळे अशा कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या व्यक्ती किंवा गटांविरोधात योग्य त्या कायदेशीर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. शहराच्या विकासाच्या आड येणारी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, विकास कामांना पाठिंबा द्या, असं आवाहन नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केलंय. रोखठोक रणरागिणी न्यूजसाठी योगेश घोलप, मुख्य संपादक, नाशिक. नमस्ते, मी प्रेरणा विशाल बलकवडे, नगराध्यक्ष भगूर नगरपालिका. आजपासून भारताची जनगणना ही सुरू होत आहे आणि यामध्ये सर्वोत्तम म्हणजे स्वगणना ही संकल्पना भारतामध्ये सुरू केलेली आहे. यामध्ये नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने आपली जनगणना करायची आहे आणि मी आज प्रथम नागरिक म्हणून भगूर शहरामध्ये मी माझी स्वतःची स्वगणना केलेली आहे आणि माझी इतर देखील नागरिकांना विनंती राहील की ही योजना आज 1 तारखेपासून ते दिनांक 15 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. प्रत्येकाने आपली स्वगणना करून भारताच्या या जनगणना प्रक्रियेसाठी सहभाग नोंदवावा. या जनगणनेच्या प्रक्रियेमधून पुढे विविध योजना व विविध गोष्टी आपल्या देशासाठी नवीन प्रकल्प, नवीन प्रोजेक्ट्स आणण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांना विनंती राहणार आहे की या स्वगणनेसाठी सगळ्यांनी सहभाग नोंदवावा. आपली स्वतःची स्वगणना स्वतःच्या घरून आपण करावी. धन्यवाद. काही अडचण असल्यास भगूर नगरपालिका येथे येऊन इथल्या कर्मचाऱ्यांचं मार्गदर्शनही आपण घेऊ शकता आणि लवकरात लवकर आपण सगळ्यांनी गणना करावी. धन्यवाद.